लाव मी येते. काय भिंगाणा करत राहता रे. ए असं करा. हा या. हे बघ इकडून ये. इकडे थांब. इकडे कॅमेरा समोर यायचं. हाय करायचं. इकडे निघून जायचं. ए नाही रे इकडून मी नाही काढणार आहे. हा तू न थांब ना. तिला येऊ दे ना सर्वात छोटी. तिचं झालं. इकडे जा आता. जा. हा जा आता. हळू मागे पडशील. हा तर वीर तू ये. हा या ना रे. अरे येडपटवाणी कॅमेरा समोर असं हाय करून तर जावा ना. हा ना वापस हा थांब. चला मग इकडं साक्षीचा जो मेकअप आहे तो चालू आहे. याची व्हिडिओ पण मी अपलोड केलेली आहे. नक्की बघा फुल मेकअप ट्युटोरियल. आणि त्यानंतर आम्ही सगळं मम्मीसोबत मी ताई दीदी मम्मी सगळे आलेले आहे शॉपिंग करण्यासाठी. तर हा जो व्लॉग आहे ॲक्च्युली मी आलेली आहे माहेरी उदगीर लातूरकडून. थोडंसं जवळच आहे उदगीर. लातूर मोस्ट पॉप्युलर आहे. उदगीर पण मोस्ट पॉप्युलर आहे. तर उदगीर येथे मी राहिलेले म्हणजे आता प्रेझेंट आहे. आणि आम्ही बाहेर शॉपिंगसाठी आलेला आहे. म्हणलं काहीतरी मार्केट बघून येऊ. उदगीर म्हणजे हा एक जिल्हा आता अनाऊन्स झालेला आहे. जिल्हा होण्यात आलेला आहे. त्यामुळे मग काहीतरी नवीन पॅटर्न काय आहे कशा बाबतीत मार्केटमध्ये काय चाललं आहे म्हणून थोडंसं 1-2 चक्कर आम्ही मारूनच येतो. तर आता इकडे मी बाहेर आलेले. आम्ही मम्मीसाठी चप्पल घ्यायची होती. मग त्यांना ट्राय करायचं होतं आणि दीदीलाही घ्यायची होती. तर त्यासोबत आम्ही निघालेले आहे चप्पल बघायला. 3-4 दुकानं शोधलं. खूप छान व्हरायटी होते. पण प्राईस एवढे सांगितलं त्यांनी म्हणजे 800 ते 900पर्यंत त्यांनी हे सगळं या चप्पलाची प्राईस सांगितली. आणि ती माझी दीदी आहे मुंबईकर. मग तिला कसं मुंबईमध्ये वस्तू स्वस्त मिळतात ॲज कम्पॅरिझन टू अदर सिटीमध्ये आपण. त्याच्यामुळे ना मग तिला असं वाटतं की हा खूप महाग आहे. मग खूप दुकानं आम्ही बघितलं. चांगले पॅटर्न होतं पण ॲज पर बजेट बघितलं तर खूप जास्त कॉस्टली होतं त्या सगळ्या. त्यामुळे मग आम्ही इकडे बघितलं. मम्मीला आवड तर सगळंच होतं त्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नचे यामध्ये चपला वगैरे आहेत. तर सगळं काही चांगलंच वाटत होतं. त्यांना तर चांगलंच वाटत होतं सगळं. पण आम्ही म्हणलं की बघू अजून कारण कपडे पैसे पण हे होते म्हणून. मग आम्ही बसलं बोललं पटलं नाही आम्हाला. मग आम्ही दुसरीकडे निघून गेलो. म्हणजे ऑलमोस्ट असं आम्ही 3-4 दुकानं फिरलो. त्यानंतर आता आम्ही इकडे आलेल्या उद्योग भवन. उदगीरमधला उद्योग भवन हा फेमस मार्केट आहे. म्हणजे ऑलमोस्ट इकडे एक लाईनच असतं. म्हणजे सगळं शॉपची जसं तुम्ही बघत आहे इकडे जसं मुंबईमध्ये मार्केट असतं काय म्हणतात त्याला मला ॲक्च्युली आठवण येत नाही. त्याप्रकारे इकडे पण प्रत्येक सिटीमध्ये एक फेमस मार्केट असतं. त्याप्रकारे इकडे उदगीरमध्ये उद्योग भवन आहे. तर तिकडे आलं तर तिकडेही तोच प्राईस म्हणजे एवढे कॉस्टली आणि उदगीरमध्ये असं वाटत होतं. त्यामुळे मग आम्ही बघितलं. फायनली आम्हाला शूज म्हणजे मम्मीसाठी चप्पल मिळाली आणि ते आम्ही अशाच पद्धतीनं घेतलं. पण ते कमी बजेटमध्ये आम्ही घेतलं. 350 रुपये 400 रुपये सांगितलं होतं. 350मध्ये आम्ही फिक्स करून घेतलं. कमी होणार आहे का? कमी होते पण आता नाही. 90 जवळ 90-95 पर्यंत येते. आपण तर 96 आहे. 96 आहे. 95 मध्ये 1000 90 पर्यंत झालं तर. वाढलंय काय मजुरी वाढलंय म्हणून. छान आहे. 7.5 बस आहे भांडण होतं इथं. 2-2 मला देऊन जास्त दिले त्याला देऊन मग मला माहिती आहे ना. एक जास्त दिले. देखो दान में दे रही मम्मी. तुम लोग भीख मांग रहे हैं. तुम्ही बी डॉलर घाला तोंडात. सगळं शॉपिंग करून वगैरे आलं. चप्पल वगैरे घेतलं. त्यानंतर ज्वेलरीच्या दुकानामध्ये जाऊन मला नाकाची नथनी घ्यायची होती. नथनीमध्ये नोज रिंग घ्यायचं होतं ते घेतलं. आणि त्यानंतर मग येताना थोडंसं खाऊ घेऊन आलो मुलांसाठी. कारण मुलं मग सगळे होते घरी. मग त्यांना असं वाटतं बाहेर गेलेत म्हणजे खाऊ आणणार आहे. पण तो प्रॉब्लेम होता की सगळ्यांना तो वाटून द्यायचा होता. आणि त्यानंतर हे
मी भैया साधू बनणार आहे. पोरीच मिळणार गेलं मग काय करते ऑप्शन दुसरं आहे का? हे प्रॅक्टिस करणारे आता पुढच्या कुंभला गेले मिळणार आहे. नाशिक मध्ये आहे 2027 मध्ये भरपूर कमवलेलं आहे. कुंभमध्ये भरपूर कमवलेलं आहे. उगा 1 रुपये द्या म्हणलं हे बस झाले. आता ते जे डोरमेट आहे ते बनवायची तयारी चालू आहे ताईची. यासाठी आपण जे वेस्टेज साडी वगैरे असतात, जे नेसून खूप कंटाळा आलेलं असतं किंवा इच्छा होत नाही, त्या प्रकारच्या साड्या आपण याच्यामध्ये चूज करू शकता. तर आता त्याचे छोटे छोटे जे आहे ते कट पीस करून घेत आहे आणि तोही अखंड असायला हवा. म्हणजे वेगळे वेगळे न करता थोडंसं फोल्ड करून घ्यायचं त्याला, म्हणजे अखंड याचं कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. तर ते सगळं जे आहे ना ते एकच मापाचं यायला पाहिजे. त्यासाठी ताई थोडंसं मेजर टेप घेऊन त्याची चांगली निशाण करून घेत आहे त्याला. मग त्यानंतर त्याची आपल्याला कटिंग करायची आहे. आणि या प्रकारे काय होतं की मटेरियल्स आणि अशा प्रकारचे जे डोरमेट्स आहे ना तो दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि म्हणजे ते लॉंग लास्टिंग पण असतो. खूप दिवस टिकतात ते. ॲक्च्युली माझ्याकडे एक होतं स्टार्टिंगमध्ये, माझी फ्रेंडनी मला बनवून दिलं होतं. तो 14-15 वर्षापर्यंत तो डोरमेट टिकला होता आणि दिसायलाही चांगले दिसतात, सुंदर असतात, टिकाऊ असतात. तर आता ही अशी मार्किंग करून घेतलेलं आहे. चांगलं पुसा मॅडम. चांगलं छान पुसायचं घर. भारी पुसले म्हणून पकड मला बोलते सगळ्याच म्हणलं की साक्षी जे आहे ते फरशी पुसत आहे. आणि यानंतर आम्ही तसं सध्या काही काम नाही आहे आम्हाला, फक्त शूट करायचंच आहे व्हिडिओ. ताई आता इकडे काम करत बसली आहे आणि धुणारे मावशी आहे ते कपडे वगैरे धुवून जातात, भांडे घासून जातात. ताई काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करत राहते. मम्मीकडे साड्या पडल्या होत्या, मग मम्मीला लागत होतं ते, त्यामुळे मग तिनं शिवून ठेवलेलं आहे. म्हणजे हे बघा, अशी आपल्याला अखंड याची बाजू जी आहे कट करून अखंड असं आपल्याला करायचं आहे. तो एक डोरमेटचा झाला. त्यानंतर आम्ही जे ब्लाऊजचं मी तुमच्यासोबत याआधी व्हिडिओ शेअर केलेला आहे, ब्लाऊजवरती आरी वर्क आम्ही केलेले आहे दोघी बहिणींनी. म्हणजे मी पण आणि ती पण. ॲक्च्युली ह्या सगळ्या कामामध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे. तर हे ते ताईचा ब्लाऊज आहे, त्यावरती आम्ही आरी वर्क ट्राय केला. खूप सुंदर दिसत होतं, एकदम भारी असं दिसत होता. आणि अजून माझं एक ब्लाऊज आहे, त्यावरती पण मी आरी वर्क यामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडेसे मी मटेरियल पण घेतलेले आहे. अजून माझे जे दुसरे ब्लाऊज आहेत त्याच्यावरती पण मी करणार आहे. आता हे फक्त आम्ही डिझाईन चेक करताय की कसं छान वाटेल म्हणून. त्यानंतर मग त्याला फिक्स आपण ग्लू, जे हॉट ग्लू असतो त्याने आपल्याला लावून घ्यायचं आहे. तिकडे ब्लाऊज पण तयार झाला आणि इकडे डोरमेट पण, ही शिलाई मला पण माहिती नाही ॲक्च्युली, शिकायचा प्रयत्न केला मी, पण ते माझ्या डोक्यावरच आहे. आणि यानंतर आता हे जे आहे ब्लाऊज, हा माझा ब्लाऊज आहे, यावरती मी लावून घेतलेला आहे आरी वर्क आणि त्याला खूप छानपैकी अशी सुईनी अटॅच पण केलेलं आहे. कसं वाटलं काही नाही मला नक्की सांगा. हा एक ब्लाऊज माझा तयार झाला, म्हणजे जस्ट ट्रायल बेसिसवरती. आणि ताईचा ब्लाऊज, 2 ब्लाऊज जे आहे ते आम्ही तयार केलेलं आहे. आणि परत पाणीपुरीची पार्टी आहे, कारण ताई जेव्हा आम्ही पाणीपुरीची पार्टी केली होती तेव्हा पुण्याची बहीण होती, मुंबईची नव्हती. त्यामुळे आता परत मुंबईची बहीण आल्यावर मग परत पाणीपुरी पार्टी. म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आली की मग काही नसतं काम, दिवसभर फक्त खाणं पिणं एवढंच कामं असतात. तर आता सगळे मुलं सगळे बसलेले आहेत इकडे पाणीपुरी एन्जॉय करायला. आणि संध्याकाळचं जेवण मग संपला, इकडेच पाणीपुरी खाऊनच आपल्याला पोट भरायचं आहे, कारण भरपूर खातात त्याच्यानेच पोट भरून जातं. आणि यानंतर मग परत रस पोळ्या हे सगळ्याचा आपण आनंद घेतच असतो माहेरी आल्यानंतर. आता हे सगळे एन्जॉय करता, हे आमची पण पारी येणार आहे, हे सगळे मुलं बसलेले आहेत घेण्यासाठी. आणि बघू आता मसाला वगैरे पण आपण घरी तयार करू शकतो. बटाटे आहे, ते वाटाणे आहेत आणि पाणीपुरीचं पाणी आहे, त्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे, सगळं कसं तयार करायचं आहे म्हणून. तर सगळेजण खाण्यात गुंग आहे आणि टेस्टी झालेली आहे. यानंतर मी इकडे माझं हे पण काम चालू आहे. इकडे
छान झालं, मला वाटलं असं खूप छान सुंदर आलेलं आहे। तुम्हाला काही पाहिजे असेल या प्रकारचं काही विचारायचं असेल तर मला नक्की कमेंट करा। आता यानंतर मी ब्लाऊज घेणार पण आहे ऑर्डर बेसिसवरती, म्हणजे कोणाला जर करून पाहिजे असेल तर, कारण छान वाटत आहे करायला पण आपल्याला काहीतरी छान, काहीतरी वेगळं आणि छान दिसणारा असा। मला खूप आवडलं हे आरी वर्कचं। फक्त एवढेच की ह्याचे मटेरियल्स खूप महाग आहेत ॲक्च्युली, पण तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। आणि काही वेगळे पॅटर्न्सचे, डिझाईन्सचे पण मी जे करणार आहे आता नाशिकला गेल्यावरती, तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार की माझे कोणते नवीन ब्लाऊजवरती मी करणार आहे। आता ग्लूनी तर याला लावायचंच आहे, पण तो थोडं चान्सेस असतं की तो निघून जाईल, म्हणून याला परत आपण सुई दोरा घेऊन अटॅच करायचं, म्हणजे तो फिक्स होऊन जातं आणि ते निघणार नाही, काही नाही तर फक्त ग्लू लावलं ना तर वॉश करायला गेलं की ते निघायची शक्यता असते। त्यामुळे ग्लू लावून त्याला फिक्स करायचं आणि परत सुई दोऱ्याने त्याला एकदा फिक्स करून घ्यायचं, अजून एकदा टाका मारून द्यायचा, म्हणजे तो फिक्स परमनंट होऊन जातं। तर अशा प्रकारे ह्या ब्लाऊजवरती मी केलेलं आहे आणि त्यातही थोडीशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे। खूप सुंदर मला वाटलं असा। तुम्ही सांगा मला नक्की डिझाईन कसं वाटलं। आता परत हे कंटिन्यू 4 दिवस 8 दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये संपवलं ताईनं। खूप छान सुंदरसं डोरमेट ताईनं तयार केलेलं आहे। अशीच बाजूचे काकू वगैरे आले, सगळे मुलं वगैरे बसलेले आहेत, कारण जेवण सुट्टी आहे, मस्त पोट भरून पाणीपुरी खाल्ले, सगळ्यांनी एन्जॉय केला। आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या कामामध्ये बसलेले आहे आणि मुलं त्यांच्या खेळण्यामध्ये बिझी आहेत। तुम्हाला फुल जे डोरमेट झालेलं आहे ते दाखवते पुढे व्हिडिओमध्ये की कशा प्रकारचं, खूप सुंदर आणि मोठ्या साईजचा। त्याला 2-3 साडी लागलं, त्यामध्ये खूप छान 2 साडी लागले। खूप छान डोरमेट असं तयार झालेला आहे आणि तोही खूप वर्ष टिकणारा आहे एकदम। आणि हे आहे उनो कार्ड्स काहीतरी, त्या प्रकारचं मुलं खेळत बसलेले, काहीतरी नवीन गेम, सगळे मुलं बसलेले आहेत खेळण्यामध्ये आणि आम्ही सगळे बसलेले आहेत बोलण्यामध्ये। तर अशा प्रकारे हा व्लॉग संपलेला आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब।